महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विरोध पत्करून शक्तीपीठ महामार्ग करणार अशी भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. आम्ही शासनाला हे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आग्रहानं सांगितलं की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करा आणि त्यानंतरच शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये काही पावलं उचला. शुद्ध पाणी पुरवठा होईल आणि किमान इथून पुढे गढूळ पाणी पुरवठा होणार नाही याची दक्षता त्यांना घ्यायला सांगितलेली. लातूर शहर महानगरपालिकेच्या आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं. काँग्रेसचे नेते आपल्यासोबत आहेत. आमदार अमित देशमुख यांच्याशी आपण काय सूचना केली गढूळ पाण्यासंदर्भामध्ये जी काही चर्चा काही दिवस लातूरमध्ये घडते आहे त्या संदर्भामध्ये आज लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाला विचारणा केली की गढूळ पाणी पुरवठा हा होतोच कसा. समजा पाण्याचा स्रोत आणि तिथं पाणी जर गढूळ असेल तर त्याचा उपसाच करायचा नाही आणि तो पुरवठाच करायचा नाही. त्यामुळे ही साधी बाब आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मला असं वाटतं त्याच्यावर काही तांत्रिक मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत ते एकदा दूर झाले की शुद्ध पाणी पुरवठा होईल आणि किमान इथून पुढे गढूळ पाणी पुरवठा होणार नाही याची दक्षता त्यांना घ्यायला सांगितलेली. फेरीवाला धोरणाच्या संदर्भात आज फेरीवाला धोरणाच्या संदर्भामध्ये काही महाराष्ट्र शासनाची अंतिम मान्यता त्यांना आवश्यक आहे. त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाशी आम्ही चर्चा करू. ती अंतिम मान्यता आल्यानंतर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी लातूर शहर महानगरपालिका करेल आणि फेरीवाला धोरण अंमलबजावणी झाल्यानंतर फेरीवाल्यांचे जे काही मुद्दे आहेत ते सुद्धा मार्गी लागतील. अतिक्रमणाचा विषय असो किंवा शहरातील वेगवेगळ्या पाण्याचा विषय असो कचऱ्याचा विषय असो काय सूचना केलेल्या आहेत? नाही, या संदर्भामध्ये तर दैनंदिन आमच्या कामकाजामध्ये आम्ही सूचना त्यांना करत असतोच आणि लातूर शहर महानगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, वाहतूक असेल, आरोग्य असेल, या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्याशी साधक बाधक चर्चा झालेली आहे. काही चांगलं काम सुद्धा लातूर शहर महानगरपालिकेनं केलंय त्याची देखील माहिती त्यांनी आम्हाला दिली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या कामाला अधिक गती कशी देता येईल या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय. लिंगायत समाजाचा विषय आज पुन्हा लिंगायत समाजाच्यासाठी स्मशानभूमीची जागा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मुख्यमंत्री असताना उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये काही कार्यवाही केली. दुर्दैवानं न्यायालयीन प्रकरणामुळे ती जागा अजूनही लिंगायत समाजाला उपलब्ध झालेली नाही. त्या न्यायालयीन प्रकरणामध्ये तोडगा काढण्यासंदर्भामध्ये आम्ही त्यांना आग्रही मागणी त्यांच्याकडे नोंदवलेली आहे. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट असं काही आपल्याला करता आलं तर त्या देखील उपाययोजना त्यांनी राबवाव्यात अशी त्यांना विनंती केलेली आहे. पण कोर्टामध्ये सुनावण्याच होत नाहीत आणि मग ते रखडत पडतं. त्यामुळे ते देखील त्याला एक विहित कालावधीमध्ये महिना 2 महिन्यामध्ये तो प्रश्न मार्गी लावावा असा आग्रह आम्ही धरलाय. शक्तीपीठ राज्यातील 12 जिल्ह्यातून जात आहे. सुपीक शेतकऱ्यांची जमीन जात आहे. बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे. कसं बघता याच्याकडे? महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विरोध पत्करून शक्तीपीठ महामार्ग करणार अशी भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. आम्ही शासनाला हे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आग्रहानं सांगितलं की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करा आणि त्यानंतरच शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये काही पावलं उचला. तर निश्चितच महाराष्ट्र सरकार या संदर्भामध्ये त्याची नोंद घेईल
आणि शेतकऱ्यांच्या सहमतीनं शक्तीपीठ महामार्ग होईल अशी आशा आहे. शेतकऱ्यांची जर हरकत असेल तर तो प्रकल्प हाती घेऊ नये ही देखील आम्ही विनंती सरकारला केलेली आहे. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारनं मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, वल्गने केल्या, परंतु शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असो अशा कुठल्याच पद्धतीची योजना प्रत्यक्षात आता दिसत नाही. आणि आता महाराष्ट्र सरकार हे निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळं काही आत्ताच निवडणुकीमध्ये जी आश्वासनं आपण दिली त्याची अंमलबजावणी करावी असं नाही अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे आता उद्या लोकसभेच्या निवडणुका जेव्हा लागतील किंवा विधानसभेच्या निवडणुका जेव्हा जवळ येतील तेव्हा पुन्हा काहीतरी काय रेवडी धोरण ज्याला म्हणतो ते पुढे येईल. लाडक्या बहिणीची देखील मोठ्या प्रमाणावर कमी केलेले आहेत. मला असं वाटतं ती लाडक्या बहिणीची फसवणूक आहे. म्हणजे निवडणुका होत्या तेव्हा त्यांनी काही पाहिलं नाही आणि आपण ऐकलं होतं शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये जे अर्ज करतील त्यांना लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला जाहीर केलं. आमचं म्हणणं हेच होतं की त्यावेळेला तुम्ही जेव्हा अनुदान मंजूर केलं, आज असं काय घडलं की ते तुम्हाला नामंजूर करावं लागतं. याचाच अर्थ असा आहे की हे समजून उमजून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींची फसवणूक महायुती सरकारनं केलेली आहे. ड्रग्ज प्रकरण लातूरपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. शिक्षणाची पंढरी असं समजलं जाते. नेमकं कसं बघताय? दुर्दैवी आहे. ड्रग्ज हे मोठ्या शहरांपुरतं यापूर्वी मर्यादित होतं, पण त्याचा आता विस्तार छोट्या शहरांमध्ये पण झाला आहे. लातूर आणि धाराशिव सारख्या शहरांमध्ये सुद्धा ड्रग्ज जर इथं निर्माण होणार असतील आणि उपलब्ध होणार असतील, विक्री होणार असेल तर महाराष्ट्र सरकार काय करत आहे? महाराष्ट्र सरकारचं हे अपयश आहे. या आपल्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्याचं वाटोळं करण्याचाच हा एक प्रकार आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी तातडीनं या उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणजे वाळूचा ट्रक लगेच धरतात नाही का? कितीतरी वाळूचे ट्रक आपण धरलेले पकडलेले पाहिलेले आहेत. किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीमालाचा जर एखादा टेम्पो असेल तर तो पकडतात, पण अंमली पदार्थ कसा पकडत नाहीत हा एक संशोधनाचाच भाग आहे. त्यामुळं व्यवस्थेनं याकडे लक्ष दिलं पाहिजे. सर, भैया काही दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये खुनाचं प्रमाण, हप्ता वसुली, भांडणं अशा प्रकारची घटना वरच्यावर वाढत आहेत. पोलिसांचं कंट्रोलिंग कमी झालेलं असं वाटतंय. मला असं वाटतं लातूरमध्ये, बीडमध्ये, पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. म्हणजे आणि हे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी असं कधी घडत नव्हतं. त्यामुळं गृह विभागाने याची नोंद घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष दिलं पाहिजे की महाराष्ट्र आता काही वेगळ्या कारणांसाठी ओळखला जाऊ लागलेला आहे. ही नवी ओळख महाराष्ट्रासाठी काही योग्य आहे असं वाटत नाही आणि म्हणून त्यांनी यात लक्ष घालावं आणि हे सगळं दुरुस्त करावं. कारण महाराष्ट्र सरकारकडं जे बहुमत आज आहे त्याच्या जोरावर तर ते हे सगळं करूच शकतात. जे कवाळे, नवराष्ट्र, लातूर.